श्रीराम जय जय राम. कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागणे. ज्याला 4 पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्याने पहिली कोणती गोष्ट करायची ती ही की कोणाचेही कर्ज होऊ देऊ नये. हे साधले की मग थोडा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते. तोच नियम प्रेमाला लागू असतो. प्रेम वाढावे वाटत असेल तर प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देणे जरूर आहे. नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे. चुकून सुद्धा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे. एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापत केली तर ती थोड्या फार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापाया पडून माफी मागितली तर तो मनुष्य क्षमाही करेल. पण मन दुखवणे इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही. मन दुखवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरालाच दुखवण्यासारखे आहे. कारण भगवंताने ज्या आपल्या विभूती सांगितल्या आहेत त्यात मी मन आहे असं सांगितलं आहे. सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे, पण सारासार विचार हा प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो. एखादा मनुष्य जर असे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देव गुरु वगैरे कोणालाच ओळखत नाही, तर त्याला काय म्हणावं. एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या पूज्य विभूतींचे अवमान करण्याचे 10 गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे. तसेच चोरी करण्याकरता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का. सारांश, प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे. समजा एका बापाला 4 मुलगे आहेत आणि त्या 4 एकाला गोड आवडते, दुसऱ्याला आंबट आवडते, तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते. आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही. म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनीही एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम. आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज्या एका बापाची आपण 4 मुले आहोत त्यांच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम. म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचे पोषण होईल. कशाही परिस्थितीत एकमेकांशी सरोख्याने वागणे आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराचे पालन प्रत्येक भावाने केले, कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो, पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात. जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे. आवड आणि दुःख एकाच ठिकाणी तयार होतात, म्हणून जिथे आवड उत्पन्न होते तिथेच तिला नामाने मारणे जरूर आहे. श्रीराम. मी आहे मन असे बोलला आहे भगवंत, ते मन राखा प्रसन्न ऐसे सांगतात संत. मननच दुखवावे पथ्य हे इतुके पाळावे, जनी जाहला प्रिय जो होतो दैवाशी पसंत. ऐसे सांगतात संत. विकार विसरावे विवेके सावध वर्तावे, असो अमीरी असो गरिबी ढळो नहे चित्त. ऐसे सांगतात संत. वृथा द्वेष केला जन्म मग व्यर्थ व्यर्थ गेला, जो दुसऱ्या ते तो आपणाशिण बोध देत संत. ऐसे सांगतात संत. मी आहे मन असे बोलला आहे भगवंत, ते मन राखा प्रसन्न ऐसे सांगतात संत. ऐसे सांगतात संत. ऐसे सांगतात संत.